येस, नमस्कार. मॅक्स महाराष्ट्राच्या या अतिशय तातडीच्या अशा लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत. मला खात्री आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला माझा आवाज ऐकू येतो आहे आणि मी पण दिसतो आहे. येस, तुमची कमेंट आली म्हणजे जरा मला लक्षात येईल की मी दिसतो आहे. ठीक आहे, आज खरं म्हणजे मी तातडीनं या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आलो. मॅक्स महाराष्ट्राचे संपादक माझे मित्र रवींद्र आंबेकर यांचा मला अतिशय तातडीचा असा मेसेज आला की तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आजच्या या लाईव्हमध्ये मी येण्याचा उद्देश अतिशय साधा आहे आणि तो उद्देश असा आहे की आता नुकतेच राहुल गांधी यांनी नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांची मुलाखत घेतली. अगदी छोटीशी मुलाखत होती, पण ती मुलाखत फार महत्त्वाची होती. आपण असं बघतो आहोत की रघुराम राजन यांचीसुद्धा मुलाखत खरं म्हणजे राहुल गांधी यांनी घेतली होती आणि रघुराम राजन यांनी त्या मुलाखतीमध्ये फार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. सोशल हार्मनी इज अ पब्लिक गुड असं रघुराम राजन म्हणाले आणि एकूणच त्यांनी कोरोनाच्या अनुषंगानं अर्थकारणाच्या संदर्भामध्ये दिशादर्शक अशा प्रकारची विधानं केली होती. आणि त्यामुळे मला असं वाटलं की रघुराम राजन यांची मुलाखत पण त्याचं झालं नाही, वृत्त फारसं आलं नाही. खरं म्हणजे महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा इकॉनॉमिस्ट जेव्हा मांडणी करतो आहे, बोलतो आहे, स्थान सगळ्यांनीच दिलं पाहिजे, ते दिलं गेलं. आत्ताही असं घडू शकतं. बॅनर्जी हे नोबेल विजेते अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी जी मांडणी आज केलेली आहे एकूण नंतरची इकॉनॉमी, आत्ता भारतानं काय केलं पाहिजे जगात, याच्या अनुषंगाने काही अभिजित बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलताना मांडले, त्याचा उल्लेख करणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकूण जग धास्तावलेलं आहे, जग घाबरलेलं आहे, याचा उल्लेख अभिजित बॅनर्जी यांनी केला, सुरुवातीलाच केला. आणि ते असं म्हणाले की अमेरिकेची अवस्था बिकट आहे, चीनचं आता काय पुढे होईल हे सांगता येत नाही. आणि या दोन आर्थिक महासत्ता ज्या आहेत, ज्यांना मानलं जातं जगाच्या बाजारपेठेमध्ये, तर त्या अडचणीत असल्यामुळे एकूणच अर्थकारणाच्या अनुषंगाने काही शंका आहेत. पण त्याचवेळी भारताच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले ज्याचा उल्लेख केला गेला पाहिजे. कारण अद्यापही आपण कोरोनाचं संकट फार गंभीरपणे घेतलेलं आहे असं दिसत नाही. भारत म्हणून कोरोनाच्या अनुषंगाने जे केलं पाहिजे, जे करणं आवश्यक आहे, यानंतर जे आपल्याला करायला पाहिजे आहे, याच्या संदर्भामध्ये फारसं काही बोललं जात नाही. खरं म्हणजे तज्ज्ञांशी बोललं पाहिजे, अभ्यासकांशी बोललं पाहिजे, पण ते काही फारसं होताना दिसत नाही. आणि म्हणून राहुल गांधी या निमित्तानं जे काही रघुराम राजन यांच्याशी बोलत आहेत, अभिजित बॅनर्जी यांच्याशी बोलत आहेत, ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. अभिजित बॅनर्जी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. पहिला त्यांचा मुद्दा जो होता तो मुद्दा असा की लॉकडाऊन हे भारतानं चांगल्या पद्धतीनं केलं, ही चांगली गोष्ट आहे, पण आता लॉकडाऊनमधून भारताला लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. लॉकडाऊन हा एक पर्याय आहे, हा एक उपाय आहे, पण तोच एकमेव उपाय नाही अशी भूमिका राहुल गांधीसुद्धा मांडत होते. आणि एक लक्षात घ्या, राहुल गांधी या संदर्भात जे बोलत आहेत ते महत्त्वाचं आणखी यासाठी आहे कारण मुळामध्ये कोरोना हे काहीतरी गंभीर संकट आहे आणि त्याबद्दल आपण सजग असलं पाहिजे. हे सगळ्यात पहिल्यांदा भारताला कोणी सांगितलं असेल तर ते राहुल गांधी यांनी. तेव्हा नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यामध्ये आणि तो मोठा इव्हेंट करण्यामध्ये मग्न होते. मध्य प्रदेशमध्ये एक सरकार पाडून दुसरं सरकार पाडण्यामध्ये मग्न होते नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष. अशा वेळी राहुल गांधी सांगत होते की हे संकट किती गंभीर आहे, हे संकट किती महाकाय आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा राहुल गांधी यांनी सांगितलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता अभिजित बॅनर्जी जे सांगत होते ते म्हणजे लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही आणि आता लॉकडाऊनमधून भारतानं लवकरात लवकर बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. कारण कोरोना आणखी काही महिने तरी आपल्यासोबत राहणार आहे आणि जोवर कोरोना आहे तोवर आम्ही लॉकडाऊनमध्ये राहू असं अजिबातच शक्य नाही. आणि त्यामुळे लॉकडाऊनमधून बाहेर पडलं पाहिजे, भारतानं शांतपणे बाहेर पडलं पाहिजे. त्याचा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तसं म्हणाले की आपण अनेकदा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा उच्चभ्रू लोक यांच्या नजरेतून कोरोनाकडे पाहतो, या संकटाकडे पाहतो. पाहणं हे कदाचित शक्य असेल मध्यम वर्गाला, उच्च मध्यम वर्गाला, पण
आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ते फार काळ शक्य नाही. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे भारताची लोकसंख्या विलक्षण मोठी आहे, महाकाय आहे, प्रचंड आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरं म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे अमेरिकेच्या जवळपास 4 ते 5 पट आपली लोकसंख्या आहे आणि अमेरिकेचं क्षेत्रफळ आपल्या 7 ते 8 पट आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही धारावीसारख्या झोपडपट्टीचा विचार करता, पुण्यासारख्या दत्तवाडी, केळेवाडी या परिसराचा विचार करता, तेव्हा या झोपडपट्टीमध्ये गर्दीमध्ये राहणारा माणूस त्याचं रोजचं घरातलं जगणंच इतकं भयंकर आहे की तो डिस्टन्सिंग पाळू शकत नाही. हा त्यातला एक भाग आहे. दुसरं असं आहे की मुळामध्ये खूप काळ ही माणसं त्यांचं पोट भरू शकत नाहीत लॉकडाऊनमध्ये. त्यामुळे लॉकडाऊन जे आहे ते आता लॉकडाऊनमधून बाहेर पडलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरं ते असं म्हणाले की सगळी दुकानं ही सुरू होणं आवश्यक आहे. आपल्याकडे संस्कृती रक्षकांची फार मोठी अडचण असते. वाईन शॉप सुरू झाले. म्हणजे मला गंमत वाटते की काल अक्षरशः TV चॅनलवाले ज्या पद्धतीने वाईन शॉपबद्दल बोलत होते, तळीराम आले, मला काही कळत नव्हतं की हे कोणाची तळी उचलत आहेत. म्हणजे वाईन शॉप सुरू झाल्या पहिला खंबा या चॅनलच्या अँकर्सनाच दिला की काय असं मला वाटलं. तुम्ही काय म्हणजे ठीक आहे ना, वाईन शॉप सुरू झाले आणि सुरू होणार, सगळीच दुकानं सुरू होतील, वाईन शॉप्स पण सुरू होतील, त्यामध्ये गर्दी झाली किंवा काय, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, याच्यात काही शंका नाही. ती गर्दी होता कामा नये, त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण म्हणून दारू हा कसा नैतिकतेचा मुद्दा एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या राज्यामध्ये दारूबंदी नसेल तर दारूची दुकानं सुरू होणार. हा दारूबंदी करायची असेल गुजरातप्रमाणे, बिहारप्रमाणे तुम्ही करू शकता. आपल्याकडेही वर्ध्यामध्ये, चंद्रपुरात दारूबंदी आहे. त्या दारूबंदीचा कसा फज्जा उडतो हे आपण बघितलंय. पण दारूबंदी हा मुद्दा वेगळा आहे. जेव्हा तुमच्या राज्यामध्ये दारू वैध आहे, लीगल आहे, संविधानिक आहे, तेव्हा दारूच्या दुकानांना विरोध करायचं काय कारण आहे? त्यामुळे मला असं वाटतं की निष्कारण हा इश्यू जो आहे ना तो कारण नसताना केलेला आहे. म्हणजे दारूची दुकानं उघडा असाही अट्टहास करायचं कारण नाही आणि दारूची दुकानं उघडूच नका असंही म्हणायचं कारण नाही. मला असं वाटतं की सगळी दुकानं उघडणं हे फार महत्त्वाचं आहे. मुद्दा अतिशय महत्त्वाचा मांडला. त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये समूह प्रतिकारक क्षमता नावाची एक गोष्ट असते, हर्ड इम्युनिटी ज्याला म्हणतात. त्यामुळे फक्त एक आहे की लोकांनी गर्दी करू नये, लोकांनी फार गोंगाट करू नये, खूप लोकांनी एकत्र जमू नये, अशा प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, लग्न सोहळे, चित्रपट, नाटक या प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत. पण लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, दुकानं सुरू झाली पाहिजेत, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सांगितलं, मी जे मगाशी म्हणालो की मुळामध्ये या संदर्भात विचार करताना आपला केंद्रबिंदू काय असायला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा असणार आहे तो म्हणजे सर्वसामान्य गरजू कष्टकरी असंघटित क्षेत्रामधला माणूस, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर त्याला बळ तुम्हाला द्यायचं त्याच्या अन्नधान्याची सुरक्षा तुम्हाला त्याला अन्नधान्य मिळालं पाहिजे. तुम्ही आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करा असं अभिजित बॅनर्जी म्हणतात. कोणाकडे काहीच पुरावा नसेल तर सोडून द्या, तरीही त्याला अन्नधान्य मिळाले पाहिजे. गरजूंना मदत दिली गेली पाहिजे. आपल्याकडे काय झालं आपण बघतो आहोत. म्हणजे मजुरांना जेव्हा ट्रेननं जायचं होतं तेव्हा त्या ट्रेनचं तिकीटसुद्धा द्यायची तयारी केंद्राची नव्हती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो हा लक्षात घेतला पाहिजे की मुळामध्ये गरजू कष्टकरी असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत त्या कामगारांच्या अनुषंगानं निर्णय घेतला पाहिजे. लघु उद्योग आहेत, जे उद्योग आहेत, पॅकेज दिले पाहिजे. कारण मुळामध्ये बाजारात पूर्वअट आहे आणि बाजारात अशी इच्छा असेल म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी आणखी मांडलेला आहे आणि तो मुळामध्ये सुरू करायचं नाही हा निर्णय घ्यावा लागेल प्रामुख्याने. म्हणजे भारतामध्ये केंद्र महत्त्वाचं आहे. अभिजित बॅनर्जी असं म्हणतात की तुम्हाला विमान सुरू करायचे की नाही हे ठरवेल ना केंद्र, तुम्हाला रेल्वे सुरू करायची की नाही हे ठरवेल केंद्र. पण तुमच्या शहरामध्ये, तुमच्या राज्यामध्ये कुठलं दुकान सुरू करायचं किंवा कुठलं दुकान बंद ठेवायचं, कुठल्या गोष्टी सुरू ठेवायच्या, कुठल्या गोष्टी बंद करायच्या, कुठल्या कामगारांना काय द्यायचं हे मात्र ठरवावं लागणार आहे. ते केवळ आणि केवळ राज्यांनाच. त्यामुळे राज्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिली पाहिजे, हा त्यांचा पहिला मुद्दा आहे. ते पुढे असं म्हणतात त्या अनुषंगानं की राज्य आणि केंद्र यांच्या संबंधांमध्ये मोठा दिसतो आहे आणि हा तणाव जो आहे तो मोठा तणाव आहे. त्यामुळे राज्यांना जे करायला पाहिजे, आपल्या स्वतःला जे करायचं आहे ते करता येत नाही आणि केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय नाही.
अनेकदा राज्य केंद्रावर अवलंबून राहतात आणि प्रत्यक्षात केंद्रही करत नाही आणि मग राज्यांची पंचायत होते. ज्याप्रमाणे आपण आता बघतो आहोत की PPE किट असेल किंवा मास्क असेल हे सगळं केंद्राकडून राज्याला मिळेल असं अधिकृतपणे जाहीर केलं गेलं होतं. प्रत्यक्षात मात्र यातलं काहीही मिळालं नाही. यातलं काहीही केंद्राकडून राज्यांना मिळालं नाही. त्यामुळे राज्यांची मोठी पंचायत झालेली आहे. याच्यामध्ये केंद्रानं काय केलं बघा की राज्यांचा जो कर आहे तो राज्यांचा कर सुद्धा केंद्रानं त्यांचा वाटा जो आहे तो वाटा दिलेला नाहीये आणि उलटं वेगळं पॅकेज हे तर सोडूनच द्या, ते पॅकेज दिलंच नाही, पण प्रत्यक्ष जो त्यांचा राज्यांचा वाटा आहे करांमधला तो सुद्धा दिला नाही. त्यामुळे राज्य संकटात सापडलेली आहेत आणि त्यातही राजकारण असं आहे की जी भाजप शासित राज्य आहे त्यांचं बरं चाललंय, पण जी बिगर भाजप राज्य आहेत त्यांची अवस्था मात्र अत्यंत बिकट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे बिगर भाजप राज्यांची अवस्था जी आहे त्याच्या अनुषंगानं अभिजित बॅनर्जी असं म्हणतायत प्रामुख्यानं की राज्यांमध्ये पण समन्वय असला पाहिजे. आत्ता अशी अवस्था आहे की 2 राज्यांमध्ये परस्परांमध्ये कमालीचा ताण निर्माण झालेला आहे. राज्य आणि केंद्र याच्यामध्ये जे आहे तोही मोठा तणाव निर्माण झालेला आहे. साधी गोष्ट बघा, म्हणजे एकीकडे CM फंड आहे, मुळामध्ये राज्यांकडे अगोदरच निधी नाही. CM फंडच्या निमित्ताने राज्यांना पैसे मिळू शकत होते. यांनी PM केअर्स फंड काढला. बरं, हा PM केअर्स फंड काय आहे? या PM केअर्स फंडचं वैशिष्ट्य असं आहे की हा फंड RTIच्या कक्षेमध्ये येत नाही. याला कॅग कुठलेही ताशेरे मारू शकत नाही किंवा कॅग त्याचं काहीही समीक्षण करू शकत नाही. याचं लेखापरीक्षण किंवा ऑडिट होऊ शकत नाही. PM केअर्स फंडाच्या अनुषंगानं संसद सुद्धा जाब विचारू शकत नाही. अशा प्रकारचा बेजबाबदार निधी आणि फंड जर PM केअरच्या नावानं उभा असेल त्याचा कसा वापर केला जाईल काय माहिती आपल्याला. पण जेव्हा की आता 20,000 कोटी रुपये हे लोक संसदेच्या पुनर्बांधणीसाठी करू पाहतायत. काय झालंय संसदेच्या इमारतीला? 20,000 कोटी रुपयांचा खर्च तुम्ही अशा प्रकारे जर करणार असाल तर मग कोरोनाचं संकट तुम्हाला समजलंय की नाही? आणि म्हणून अभिजित बॅनर्जी जे म्हणतायत ते समजून घेतलं पाहिजे. ते असं म्हणतात की राज्य आणि केंद्र यांच्यामधला ताण हा फार महत्त्वाचा दिसतो आहे आणि याच्यामध्ये केंद्रानं राज्यांना स्वायत्तता दिली पाहिजे. मला स्वतःला असं दिसतंय की मुळामध्ये अभिजित बॅनर्जी यांनी मांडलेले हे सगळे मुद्दे अत्यंतिक महत्त्वाचे आहेत. मुळामध्ये बाजारात पैसा आला पाहिजे, बाजारामध्ये अर्थकारण उभं राहिलं पाहिजे, लोकांनी आता घराबाहेर पडलं पाहिजे, कारण लोकांना घरामध्ये बसून पोट भरणं हे वरचेवर अशक्य होत जाणार आहे. आणि समजा कोरोना आणखी 6 महिने 4 महिने सुरू असेल हे संक्रमण आणि संसर्ग, तर काही 4 महिने आणि 6 महिने आपण लॉकडाऊनमध्ये राहू शकत नाही. इकॉनॉमीला चालना दिली पाहिजे. हे करताना अर्थातच पथ्य पाळली पाहिजेत. ती पथ्य कुठली असतील किंवा काय असतील ते डॉक्टर ठरवतील, त्याचे निकष ठरवतील, हे सगळं होईल. अगदी जे संवेदनशील आहेत त्यांच्याबद्दल काय करावं या गोष्टी ठरतील. पण मुळामध्ये पूर्णपणे इकॉनॉमी बंद करून चालणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनमधून शक्य तेवढ्या लवकर बाहेर. राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली झूमच्या द्वारे. परिषदेमध्ये राहुल गांधी स्वतः असं म्हणाले होते की लॉकडाऊन हा एक मार्ग नाही. याचा अर्थ लॉकडाऊन चूक आहे असं नाही. लॉकडाऊन हा मार्ग होताच, तो महत्त्वाचा मार्ग होता. आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं पालन झालं आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसले, याच्यात काही शंका नाही. पण आता पुढचा टप्पा जो आहे तो मात्र असा असणार आहे की लॉकडाऊनमधून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे राहुल गांधी म्हणत नाही आहेत, हे मी म्हणत नाही आहे, हे अभिजित बॅनर्जी यांच्यासारखा अतिशय महत्त्वाचा इकॉनॉमिस्ट की ज्याचं प्रामुख्यानं दारिद्र्याच्या अनुषंगानं, निर्मूलनाच्या अनुषंगानं त्याचं प्रामुख्यानं काम आहे. आणि तो जेव्हा हे सांगतो आहे की भारतानं काय केलं पाहिजे, भारतानं काय चुका केल्या, काय चुका टाळता येणं शक्य आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिजित बॅनर्जी यांनी सुरुवातीला जो उल्लेख केला तो उल्लेख असा केला की यूपीएच्या कालखंडामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना होत्या, मग मनरेगा असेल, अन्न सुरक्षा असेल, मिड डे मील असेल, या प्रकारच्या योजना फारच महत्त्वाच्या होत्या. आणि अशा प्रकारच्या योजना महत्त्वाच्या आहेत. लोककल्याणकारी योजना केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं राबवणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची भूमिका अभिजित बॅनर्जी मांडतात. एक लक्षात घ्या, मुळामध्ये आपल्यापैकी अनेकांना हे गणितच कळत नाही. म्हणजे आपण इटलीचा उल्लेख करतो, आपण इंग्लंडचा उल्लेख करतो, आपण फ्रान्सचा उल्लेख करतो. एक लक्षात घेतलं पाहिजे मुळात की यापैकी प्रत्येक देशाची लोकसंख्या भारतापेक्षा सोडा महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मी हे नेहमी सांगत असतो की लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या क्रमांकाचा देश आहे. जगामध्ये फक्त 9 देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे एवढी महाकाय लोकसंख्या, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्येची घनता.
केरळचा उल्लेख केला जातो, केरळनं खूपच चांगलं काम केलं आहे, त्याचा आदर्श आपण पण घेतला पाहिजे. पण तरीसुद्धा केरळच्या लोकसंख्येची घनता आणि आपल्या लोकसंख्येची घनता याच्यामध्ये मुळात फरक आहे. आणि म्हणून आत्ता महाराष्ट्राचा विचार करताना वेगळ्या पद्धतीनं विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि हा विचार जर आपण केला तर मला असं वाटतं की याच्यातून बाहेर पडणं, कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणं, त्याच्यावर मात करणं हे अगदी अशक्य आहे, अवघड आहे, अशातला अजिबात भाग नाही. सुदैवाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार अत्यंत तडफेनं हे आव्हान पेलतं आहे असं आपण बघतो आहोत. फ्रॉम डे वन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि बाकी सगळी टीम ज्या पद्धतीनं कामाला लागलेली आहे, त्यामुळे सरकार पद्धतीनं काम करतच आहे. मात्र वारंवार ज्याचा मी उल्लेख केला की राज्याला अडचणीत आणण्याचे जे उद्योग केंद्राकडून सुरू आहेत, त्यांनी ओझरत अप्रत्यक्ष असं भाष्य केलेलं आहे की केंद्रानं राज्यांना स्वायत्तता दिली पाहिजे, समन्वय असला पाहिजे आणि राज्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आज अशी अवस्था आहे की राज्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की करांचा पैसा राज्यांकडे, जो सीएम फंडमध्ये जो पैसा असू शकतो किंवा जो जास्त उभा राहिला असता तो पीएम केअर्स हा स्पर्धक असल्यामुळे सीएम फंडाकडे तो पैसा नाही. राज्यांकडे काहीच पैसे नाहीत आणि तरीही तुम्हाला लढाई लढायची आहे. मग महसुलासाठी समजा वाईन शॉप सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, त्याच्यावर इतका गदारोळ करण्याचं काही कारण नव्हतं. ठीक आहे ना की मग महसुलासाठी तुम्हाला हाच मार्ग का, मग गांजा लावा, मग अफूची शेती करा, अशा प्रकारचे वाटेल ते उद्योग सुरू झाले. कोणीतरी असं म्हटलं की बघा अजिंठ्याची अवस्था काय, वेरूळची अवस्था काय, शिवरायांच्या किल्ल्यांची अवस्था काय, तिथे टुरिझम विकसित झालं असतं तर आज ही वेळ आली असते का. काय वेळ आली असते हा मुद्दा वेगळा आहे. आपत्ती ही आपत्ती असते. आपत्तीमध्ये त्या क्षणी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मागे काय झालं, आपण काय चुका केल्या याच्याबद्दल आपण निश्चितपणे बोलू. पर्यटन विकासाच्या अनुषंगानं काय झालं, औरंगाबादचा विकास का रखडला, किंवा पुण्याचं काय झालं, मुंबईचं आणखी काय व्हायला पाहिजे होतं, नागपूरचं आणखी काय व्हायला पाहिजे होतं, एकी चर्चा होत राहील. त्याच्यामध्ये चुका गेल्या 5 वर्षाच्या सरकारच्या असतील, आणखी बाकीच्या सरकारच्या असतील, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या असतील. मुद्दा हा नाही आहे, चुका कोणाच्या आहेत हा मुद्दाच नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो महत्त्वाचा भाग असा आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्तीवर तुम्हाला मात करावी लागणार आहे. आणि आपत्ती ही केवळ आरोग्याच्या अनुषंगानं नाही, आपत्ती ही अर्थकारणाच्या अनुषंगानं आहे, आपत्ती ही समाजकारणाच्या अनुषंगानं आहे, आपत्ती सांस्कृतिक अंगाने आहे, आपत्ती सगळ्याच अर्थांनी आहे. कारण जागतिकीकरणाचा अर्थ वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्नसुद्धा या निमित्तानं होतो आहे. अनेक विद्वान आता जागतिकीकरणाचा संदर्भ लावत आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचंच पुढं काय होणार अशा प्रकारची चर्चासुद्धा करतायत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामुळे हे बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा सुद्धा आत्ता काय करता येणं शक्य आहे. मग ठीक आहे, महसूल वाढवायचा आहे तर हे दुकान सुरू केलं, बाकीची दुकानं पण सुरू केली पाहिजेत. त्याचप्रमाणे बाकीचे ज्याचा मगाशी उल्लेख केला लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते सुरू झाले पाहिजेत. तुम्ही आज बघा मालेगाव आणि भिवंडीमध्ये हातमाग बंद आहेत, यंत्रमाग बंद आहेत. काय अवस्था आहे लोकांची. मुळामध्ये केंद्रानं काय गोंधळ केला बघा. हे जे मजूर आहेत, जे मजूर परप्रांतीय मजूर, इथे 1.25 महिना त्यांची परतण्याची व्यवस्थाच केलेली नाही आहे. आणि आता त्यांची परतण्याची व्यवस्था केलेली आहे, तेही त्यांच्याकडनं तिकीट घेऊन सुरुवातीला व्यवस्था केली. पण आता गंमत अशी आहे की आता ते तिकडे जातील आणि इकडे कामं सुरू होतील. आता इकडे कामं सुरू झाल्यानंतर 2 अडचणी आहेत. पहिली अडचण अशी आहे की जे मजूर इथून तिकडे गेले त्यांना तिकडे काम कोण देणार, हा पहिला मुद्दा. आणि इकडे जी कामं सुरू होतील त्यांना मजूर कोण देणार, त्यांना कामगार कोण देणार, हा सगळा समन्वयाचा जो अभाव आहे. आणि मग मुद्दामच काहीतरी लॉकडाऊनचा फज्जा उडाला, आणीबाणी सदृश स्थिती आहे, मुंबई हाताबाहेर गेलेली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जास्त संख्या आहे हे खरं आहे, पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे मुंबई आहे. मुंबई ही काही केवळ एकट्या राज्याची नाही आहे, इट इज गेटवे ऑफ इंडिया. ते भारताचं प्रवेशद्वार आहे, भारताची आर्थिक राजधानी. जरी त्या आता या लोकांना ते मान्य होत नसलं आणि मुंबईचं हे स्टेटस असंच राहू नये अशी त्यांची कितीही इच्छा असली तरी मुंबईचं हे सगळं स्थान मोठं स्थान आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर मुंबईचं स्थान या प्रकारचं असेल तर अर्थातच जागतिक संदर्भातला कुठलाही संसर्ग हा मुंबईमध्ये अगोदर पोहोचणार. बरं, मुळामध्ये हे जे तेव्हा करायला पाहिजे होतं, म्हणजे जानेवारीमध्ये आम्ही स्क्रीनिंग सुरू केलं सगळ्या एअरपोर्ट्सवर बाहेरच्या लोकांचं असं हे म्हणतायत. मग ट्रम्प यांचा कार्यक्रम कसा काय झाला पुढे. त्याच्यामुळे मुळामध्ये आपण उशिरा जागे झालो, हा पहिला मुद्दा. आणि त्याच्यानंतर आपण राजकारण करत बसलो, हा दुसरा मुद्दा. मला असं वाटतं की याच्यामध्ये केंद्र काय राज्य काय राजकारण करणं ही ती जागा नाही आहे. राजकारण करावं, राजकीय पक्ष हे सत्तेच्या गढीवरच मुक्कामाला असतात असं म्हटलं जातं.
त्यांनी सत्तेच्या गढीवर मुक्कामाला जावं, आपल्या काही लोकांनी राजभवनात सुद्धा मुक्कामाला राहावं, तिथे आपण राजभवनात त्यांची वेगळी व्यवस्था सुद्धा करू, आमची हरकत काहीच नाही आहे, तुम्ही राजभवनात 10 वेळा जा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे राजकारण करणं हा याच्यावरचा मार्ग असू शकत नाही. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे हे संकट इतकं मोठं आहे, हे आव्हान इतकं मोठं आहे. म्हणजे तुम्हाला अनेकांना माहिती असेल की नेदरलँड्समध्ये जेव्हा एक आरोग्यमंत्री आणि त्या आरोग्यमंत्र्यांना संसदेमध्ये भोवळ आली, चक्कर आल्यानंतर त्यांना पंतप्रधानांनी घरी पाठवलं, त्यांना सांगितलं की विश्रांती घ्या. आणि आता आरोग्यमंत्री कोण असेल तर नेदरलँडच्या पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री म्हणून विरोधी पक्षातील एका नेत्याची निवड केली. लोकांनी विचारलं की हे विरोधी पक्षाच्या अनुषंगानं मोठा अभ्यास आहे, आणि त्यांचा जर आरोग्याच्या अनुषंगानं अभ्यास असेल तर ते या संकटावर पण लोक म्हणाले त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा झेंडा वेगळा आहे. तेव्हा नेदरलँडचे पंतप्रधान असं म्हणाले की माणसंच मरतील, माणसंच नसतील तर पक्षांचे झेंडे घेऊन मी काय करू. या प्रकारे लोक संकटावर मात करतायत. आणि असं असताना तुम्ही आपल्या लोकांशी बोलत नाही. जाऊ द्या रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा इकॉनॉमिस्ट आहे, त्यांच्याशी नीटपणे समजून घेतलं पाहिजे की काय करता येईल इकॉनॉमीच्या अनुषंगानं. सोनिया गांधी काही मांडणी करतायत, सातत्याने पत्र लिहितायत, बोलतायत, याच्या अनुषंगानं तुम्ही काही बोलत नाही, काही सल्ले घेत नाही, आणि परस्पर तुम्ही जे उद्योग करता आहात, टाळ्या वाजवा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, हा काय प्रकार. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कशी कडून आणि सैन्य दलांकडून लष्कराचं काम काय आहे. साधी गोष्ट आहे की लष्कर आणि सैन्य दलांचं जे काम आहे गोष्टी करत बसतात. हे म्हणजे हे इतकं भयंकर आहे. मला जी महाराणी म्हणाली की तुम्हाला भाकरी मिळत नसेल तर केक खा, अशा प्रकारचा हा प्रयत्न आहे की लोकांना खायला मिळत नाही, लोकांना मजुरी नाही, लोकांना रोजगार नाही. आणि असं असून सुद्धा तुम्ही जर या पद्धतीनं लोकांना पुष्पवृष्टी आणि काही करत असाल तर याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की याचा विचार नीटपणे केला पाहिजे. याचा अर्थ मी केंद्राच्या विरोधामध्ये बोलतो आहे असं अजिबात मानण्याचं कारण नाही. मी स्वतःही नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहे, कारण हे संकट आहे. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत, माझेही पंतप्रधान आहेत, मला त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. पण मला असं वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची नाही आहे. या संकटाच्या वेळी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे हा लढा दिला पाहिजे, हे करणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर हा लढा एकत्रितपणे युनायटेडली आपण देऊ शकलो तर कोरोनाला हरवणं अत्यंत सहजपणे शक्य आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे आपले प्रयत्न पण त्यामध्ये आहेत किंवा आणखी काही बाकीच्या गोष्टी असतील भौगोलिक किंवा काय, पण हे नक्कीच आहे की अमेरिका आणि इटली वगैरे या देशांचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये भारतात कोरोनाच्या अनुषंगानं हानी तशी फारशी झालेली नाही. अद्यापही हा सगळा प्रकार आणि हे सगळं संकट अद्यापही आवाक्यात आहे. पण मला असं वाटतं की हे चांगलंच झालेलं आहे. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. मुळामध्ये याच्यातून बाहेर पडणं, अर्थकारण सावरणं. बाकीच्या देशांची आणि आपली अवस्था वेगळी आहे. आपल्याकडे मुळामध्ये आपली अवस्था अगोदरच डबघाईला आलेली आहे. आपल्या अर्थकारणाची अगोदरच त्यात कोरोना आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला आपलं अर्थकारण सोपं नाही आहे. 138 कोटींचा हा देश आहे. 138 कोटींच्या या देशाला खाऊ घालणं, त्याला सांभाळणं, त्याचं अर्थकारण हे अतिशय अवघड आणि मोठं आव्हान आहे. त्यामुळे हे मोठं आव्हान जे आहे ते तुम्हाला जर पेलायचं असेल तर काही गोष्टींचा मनापासून विचार केला पाहिजे. आणि त्याचा विचार करताना मी ज्याप्रमाणे मगाशी म्हणालो, अभिजित बॅनर्जी, रघुराम राजन ज्या प्रकारची मांडणी करतायत, मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला, रघुराम राजन काय म्हणाले, सोशल हार्मनी इज अ पब्लिक गुड. त्यामुळे हार्मनी अतिशय महत्त्वाची आहे. सोशल हार्मनी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याच्या उलट काय घडते आपण बघतो आहोत. सोशल हार्मनीच्या ऐवजी आपल्याकडे काय घडलं, आपल्याकडे तबलिगी आणि मरकजच्या निमित्तानं ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरी, दीपक चौराशिया, अंजना ओम कश्यप या सगळ्या गँगनं ज्या प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला, जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम अशा प्रकारे संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो किती भयंकर होता. जणू काही मुस्लिमांनी हे संकट हिंदूंवर लादलेलं आहे अशा प्रकारचा हा प्रयत्न होता. तबलिगी मरकज याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, बोलणं झालेलं आहे की मुळामध्ये यंत्रणांनी त्याला परवानगीच कशी दिली, इथपासून अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या चुका आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. पण त्याला धर्माचं रूप देऊन, धर्मांधतेचं रूप देऊन जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा सोशल हार्मनी नावाची जी ज्याचा उल्लेख रघुराम राजन करतात ती कुठे जाते. वाटतं की या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला समग्रपणे याचा अभिजित बॅनर्जी ज्याप्रमाणे म्हणतायत त्याप्रमाणे लॉकडाऊनमधून लवकरात लवकर बाहेर येणं हा पहिला मुद्दा.
दुसरं म्हणजे सगळी दुकानं सुरू झाली पाहिजेत, बाजारामध्ये पैसा आला पाहिजे. तिसरं म्हणजे कष्टकरी असंघटित मजूर कामगार जे लोक आहेत त्यांना अन्नधान्य मिळाले पाहिजे, त्यांना पोटाला भाकरी मिळाली पाहिजे, त्यांना किमान काही पैसे मिळाले पाहिजेत. जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत, मगाशी ज्याचा उल्लेख केला, यंत्रमाग आहेत, हातमाग आहेत, बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. मुळातच नोटाबंदीमुळे मालेगाव आणि भिवंडीतल्या हातमागांची आणि यंत्रमागांची अवस्था किती बिकट झाली हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे या लोकांना तुम्हाला जरा पॅकेज द्यावं लागेल असं अभिजित बॅनर्जी म्हणतात. प्रत्येकाला अन्नधान्याचा पुरवठा केला पाहिजे. हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी नाहीतर काय होतं, पंजाब महाराष्ट्राच्या अनुषंगाने आणखी कोणी राज्य एकमेकांना काही खंद खणलेला आहे. आपण जर बघितलं पालघरमध्ये जे घडलं, पालघरमधला प्रकार हा धार्मिक प्रकार नव्हताच. काही लोकांनी त्याला ते वळण द्यायचा प्रयत्न केला. अशा अर्णब गोस्वामींची जमात आपल्याकडे फार सध्या तेजीत आहे. पण साधी गोष्ट आहे की पालघरमध्ये जे घडलं त्याला धर्माचा काहीच संबंध नव्हता. संबंध काय होता तर मुळामध्ये पालघरमधून ते जे लोक जेव्हा निघाले तेव्हा दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाकडे हे लोक गेले, पाठवलं गेलं. हा पुन्हा मुद्दा दोन राज्यांचा आहे, दोन राज्यांच्या समन्वय आहे. त्यामुळे दोन राज्यांचा समन्वय, राज्य आणि केंद्र यांचा समन्वय, हे जर आपण खात्री आहे की सगळं शक्य आहे. अभिजित बॅनर्जींचा मुद्दा असा आहे की लॉकडाऊनमधून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. क्रमांक 1, हळूहळू आपल्याला अर्थकारण सुरू करावं लागेल. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काही पॅकेज द्यावे लागतील, काही वेगळे प्रयोग करावे लागतील. चीन संकटामध्ये असल्यामुळे त्यांची कोंडी झाल्यामुळे कदाचित भारताला काही नव्या प्रकारचे प्रारूप सुद्धा शोधणं शक्य आहे. त्यामुळे नव्या आर्थिक प्रारूपांचा विचार करत कुठल्या पद्धतीने आपण काम करू शकतो, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं अर्थकारण आपण स्थिर करू शकतो, प्रामुख्यानं काम करा. आणि हे जर केलं तर स्टे होम स्टे सेफ हे आपण केलंच होतं. अजूनही ते महत्त्वाचं आहे. कारण कुणाला बाहेर पडायचं नाहीच याचा अर्थ लॉकडाऊन हळूहळू उठवलं पाहिजे, याचा अर्थ सगळ्यांनी बाहेर जाऊन भारत माता की जय म्हणायचं नाही आहे. मुद्दा एवढाच आहे की हळूहळू बाहेर गेलं पाहिजे, हळूहळू कामावर गेलं पाहिजे, हळूहळू इकॉनॉमी अर्थकारण सुरू राहायला पाहिजे. अशा अंगानं आपल्याला काम करावं लागेल. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जर या पद्धतीनं आपण पुढे गेलो तर निश्चितपणे या संकटावर मात करू असं अभिजित बॅनर्जी म्हणतायत, असं राहुल गांधी म्हणतायत. आणि मला असं वाटतं की ही भूमिका फार महत्त्वाची आहे. ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. पुन्हा शेवटी की याच्यामध्ये कुठलाही मुद्दा राजकीय नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूनं, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा हा मुद्दा नाही. केंद्र ज्या प्रमाणात चुका करत आहे, राज्याकडूनही काही गफलती झाल्या असतील, काही चुका होत असतील, राज्यानं सुद्धा सावरलं पाहिजे. पण मुळामध्ये आत्ता तुम्हाला तातडीनं काही उपाय योजावे लागतील. राज्यामध्ये पण असं दिसतंय की ज्याप्रमाणे परप्रांतीय मजुरांचा मुद्दा आहे त्याप्रमाणे मुंबईत अडकलेल्या कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कामगारांचा पण मुद्दा आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागेल. नीटपणे, संयतपणे, सम्यकपणे या प्रश्नाकडे बघावं लागेल. ही लढाई लढावी लागेल आणि ही लढाई आपण निश्चितपणे जिंकणार आहोत, याच्यामध्ये काही शंका नाही. फक्त ती जिंकण्यासाठी केवळ भावनिक आवाहन करून चालणार नाही. भावनिक बळ वाढवणं, मनोबल वाढवणं हे आवश्यकच आहे. मनोधैर्य उंचावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागणं हे ठीक आहे, पण मनोधैर्य उंचावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणं आणि नौटंकी करणं याच्यामध्ये फरक आहे. हेलिकॉप्टरची पुष्पवृष्टी हा पैशांचा चुराडा आहे. लष्कर आणि सैन्यदलांना अशा कामांसाठी वापरणं हा अपराध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे पैसे जे आहेत की एकीकडे लोकांना, मगाशी मी उल्लेख केला की PPE किट नाही, मास्क नाहीत, लोकांना खायला अन्न नाही, अशा गोष्टींकडे बघितलं पाहिजे. मूलभूत मुद्द्यांवर काम केलं पाहिजे. हे मूलभूत मुद्द्यांवर जर आपण काम केलं तर आपण या संकटाचा मुकाबला निश्चितपणे करू. अशा प्रकारची अनेक संकटं, आपत्ती आपण पाहिलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपत्ती आलेली आहे तेव्हा भारतानं आपण भारतीय आहोत हे सिद्ध केलेलं आहे. आपण सगळे भारतीय आहोत आणि भारतीयत्वाच्या नात्यानं आपण कोरोनाच्या विरोधामध्ये गेले इतके महिने लढत आहोत. मला पूर्णपणे खात्री आहे की उद्याची लढाईसुद्धा आपण जिंकू. फक्त पूर्व अट एकच आहे, भावनिक गजबजाट न करता शास्त्रशुद्ध मार्गांनी आपल्याला जावं लागेल. तोच यशाचा एकमेव आणि अंतिम मार्ग आहे. तीच आपल्या उद्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा आहे. धन्यवाद.